नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे परिवहन मंत्र्यांचे आदेश. ठाण्यात उभारण्यात येणार निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह आणि डिझेल विक्रीवर जिल्हाधिकाऱ्यांनी केले सुधारित आदेश जारी. मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने आणि बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून 1 मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत. आमदार नरेंद्र मेहता यांनी दिलेल्या तक्रारींच्या अनुषंगानं परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यातील सर्व परिवहन अधिकाऱ्यांची बैठक झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की परवाने देण्याची प्रक्रिया ऑनलाईन असली तरी बोगस कागदपत्रांच्या आधारे परवाने दिल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात काही परदेशी नागरिकांनी रहिवासी दाखले मिळवून रिक्षा टॅक्सी परवाने प्राप्त केल्याच्या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना मागील काही वर्षात दिलेल्या परवान्यांची तपासणी करण्याचे निर्देश देत या मोहिमेची सुरुवात मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातून करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. मीरा भाईंदर परिसरात विशेष मोहीम राबवून सर्व रिक्षा परवान्यांची सखोल तपासणी करण्यात येईल. त्यासाठी महिनाभराचा विशेष कॅम्प आयोजित करून प्रत्येक कागदपत्राची बारकाईनं छाननी करण्यात येईल. आवश्यकतेनुसार अधिकारी कर्मचारी तैनात करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचंही परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितलं. ठाणे शहर झपाट्यानं विस्तारत आहे. ठाणेकरांच्या मागणीनुसार मनोरंजनासाठी घोडबंदर वाघबीळ येथे राज्यातील सर्वात मोठं तीर्थरूप निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह उभारण्यात येत आहे. सुमारे 2500 प्रेक्षक क्षमतेचं हे नाट्यगृह सांस्कृतिक क्षेत्रासाठी एक मोठी देणगी ठरणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या नाट्यगृहाचं भूमिपूजन पालिकेच्या निवडणुकीपूर्वीच करण्यात आलंय, परंतु निधी अभावी या नाट्यगृहाचं काम रखडलं होतं. आता राज्य शासनानं या प्रकल्पासाठी एकूण 138 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याचा कालच शासन निर्णय काढण्यात आलाय. पहिल्या टप्प्यात 85 कोटी तर दुसऱ्या टप्प्यात 53 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. सुमारे 7300 चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारल्या जाणाऱ्या या नाट्यगृहात 2500 आसन क्षमता असेल. त्यामध्ये मुख्य सभागृहात 1600 आसन तसंच 2 बाल्कनीत प्रत्येकी सुमारे 450 आसनांची व्यवस्था असणार आहे. विशेष म्हणजे रंगमंचाची उंची ही गडकरी रंगायतांपेक्षा तब्बल 12 मीटर अधिक ठेवण्यात येणार आहे, ज्यामुळे भव्य नाट्यप्रयोग सादर करणं शक्य होणार आहे. नाट्यगृहाच्या परिसरातील सुमारे 60% जागा मोकळी ठेवून सुमारे 2000 चौरस मीटरचा प्रशस्त प्लाझा उभारण्यात येणार आहे. या प्लाझामध्ये एका वेळेला 1500 ते 2000 नागरिक उभे राहू शकतील. तसंच लाईव्ह इव्हेंट, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नाट्यगृहात प्रेक्षकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये 6 लिफ्ट, एस्कलेटर, प्रशस्त आसन व्यवस्था, स्वच्छतागृहांचा समावेश आहे. दिव्यांगांसाठी विशेषतः पहिल्या रांगेत 12 आसनांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. कलाकारांसाठी स्वतंत्र लिफ्ट, बॅकस्टेज सुविधा तसंच 2 मोठे बँक्वेट हॉल उभारण्यात येणार असून त्यातून पालिकेला उत्पन्न मिळेल. नाट्यगृहाच्या देखभालीसाठी हे उत्पन्न महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकल्पाच्या नियोजनासाठी लवकरच रंगकर्मी, दिग्दर्शक आणि कलाकारांची बैठक घेण्यात येणार असून त्यांच्या सूचनांनुसार पुढील कामाला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली. हे नाट्यगृह केवळ ठाण्यासाठीच नव्हे तर आपल्या राज्यासाठी सांस्कृतिक वैभव ठरणार आहे, असा विश्वास त्यानिमित्तानं सरनाईक यांनी व्यक्त केला. बघा, ठाणे पूर्वीपासूनचं साहित्यप्रेमी आणि नाट्यकर्मीचं शहर म्हणून ओळखलं जातं. उलट मी तर नेहमी म्हणेल की मुंबईनंतर ठाणे आणि पुण्यामध्ये नेहमीच सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी कोण पुढे याची चर्चा होत राहिलेली आहे. आणि आम्ही प्रत्येक वेळेस दाखवून दिलंय की ठाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी नाहीये. आम्ही नेहमीच दाखवत आलो ठाणे तेथे काय उणे, आणि सगळ्या नाट्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. आणि शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब फक्त घोषणा करून थांबत नाही, ती याची पूर्तता करतात. खरं तर आम्ही हे 3 महिन्यापासून सगळं आमचं चालू आहे, परंतु आम्ही लोकांपर्यंत आणलं नव्हतं. काल जेव्हा राज्यानं GR काढला 138 कोटी रुपयाचा, आणि GR काढल्यानंतर ते आता कामाला जेव्हा सुरुवात होणार आहे तेव्हाच आम्ही याची अधिकृतरित्या घोषणा केली. आणि माझ्या मतदारसंघातला लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने घोडबंदर वासियांची जी मागणी होती, मला अभिमान आहे की या घोडबंदर वासियांची मागणीची जी आहे ती पूर्तता आम्ही करतो. 100% राजकीय सभा बघा, राजकीय सभा हा ही दुय्यम गोष्ट आहे. आमच्या दृष्टीनं नाट्य रसिकांना पर्वणी देणं आणि प्रामुख्यानं काही मोठ्या
संस्थांचे कन्व्हेन्शन होतात, त्या आपल्याकडे मोठं कन्व्हेन्शन सेंटर नाही. तर ह्या नाट्यगृहाच्या माध्यमातून एक चांगलं कन्व्हेन्शन सेंटर सारखं सुद्धा नवीन कन्व्हेन्शन सेंटर होईपर्यंत, ते पण आम्ही प्रपोज केलेलं आहे मोगरपाड्याच्या कारशेडच्या जागेत, पण नवीन कन्व्हेन्शन सेंटर होईपर्यंत या नाट्यगृहाचा सुद्धा वापर त्यासाठी केला जाईल. समाज माध्यमांवर डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरलेल्या बातम्यांनंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लावलेले निर्बंध आता शिथिल करण्यात आलेत. जिल्ह्यातील इंधन पुरवठा आणि वितरणाची परिस्थिती पूर्वपदावर आल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयानं 27 मार्चच्या मूळ आदेशात अंशतः बदल करून नवीन सुधारित आदेश जारी केलेत. या सुधारित आदेशानुसार डिझेल पंप मालकांनी आता डिझेलचं वितरण पूर्वीप्रमाणेच करावं, मात्र कोणत्याही कंपनी किंवा व्यक्तीकडून गरजेपेक्षा जास्त डिझेलची उचल होणार नाही याची खात्री करण्याचे निर्देश दिलेत. तसंच वाहनांव्यतिरिक्त इतर कारणांसाठी नेल्या जाणाऱ्या डिझेलच्या नोंदी ठेवाव्यात असंही बंधनकारक करण्यात आलंय. त्याचबरोबर डिझेलचा अनधिकृत साठा करणाऱ्यांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 नुसार कारवाई केली जाईल. तसंच या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर पेट्रोलियम नियम 2002, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदींनुसार दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. हे आदेश तात्काळ प्रभावानं लागू करण्यात आलेत असंही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्ट केलंय. नव्या आर्थिक वर्षात प्रभागातील विविध प्रकारची कामं करण्यासाठी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांकडे कोट्यावधींच्या निधीची मागणी केली आहे. यासाठी पालिका प्रशासनाकडे सर्वच प्रभागातून अक्षरशः प्रस्तावांचा पाऊस पडलाय. विशेष म्हणजे काही नगरसेवकांची मागणी ही 10 ते 15 कोटीच्या घरात असून या प्रस्तावांचा विचार करताना प्रशासनाची दमछाक होत असल्याचं समोर आलंय. दरम्यान प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागात काम करण्यासाठी वर्षाला 1,40,00,000 रुपये देण्याची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. निवडणुका न झाल्यानं गेल्या 5 वर्षांपासून निधी नसल्यानं प्रभागातील रेंगाळलेली कामं करण्यासाठी आता सर्वच नगरसेवकांनी कंबर कसली आहे. नुकताच ठाणे महापालिकेनं आपला अर्थसंकल्प जाहीर केला असून या अर्थसंकल्पावर 3 दिवस चर्चा सुरू होती. तर यावर्षी पहिल्यांदाच अर्थसंकल्पाची चर्चा ही पहाटेपर्यंत रंगल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पालिकेच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. आपल्या प्रभागातील कामांना गती मिळावी यासाठी सर्वच नगरसेवक आग्रही असून अर्थसंकल्पाच्या पूर्वीच जवळपास सर्व नगरसेवकांनी पालिका आयुक्तांना निधीसाठी प्रस्ताव दिले आहेत. त्यामध्ये काही नगरसेवकांनी 2 कोटी, काही नगरसेवकांनी 10 कोटी तर काही नगरसेवकांनी 15 कोटीच्या वर निधीची मागणी केली आहे. प्रशासकीय पातळीवर यापूर्वी प्रत्येक नगरसेवकाला प्रभागातील कामांसाठी 40 लाखाचा निधी वर्षाला मिळत होता. त्यानंतर महासभेत तरतूद करून या निधीमध्ये वाढ होत होती. मात्र यावर्षी पहिल्यांदाच प्रशासनानंच प्रत्येक प्रभागासाठी 1 कोटीची तरतूद करण्याचा निर्णय घेतला असल्यानं प्रत्येक नगरसेवकाला आता 1,40,00,000चा निधी वर्षाला खर्च करायला मिळणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. ठाणे महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कराचा अधिकाधिक भरणा व्हावा या उद्देशानं प्रशासनानं 1 एप्रिलच्या पहाटेच ठाणेकरांच्या मोबाईलवर SMS द्वारे देयकं आणि ऑनलाईन भरण्याची लिंक पाठवून कर भरण्याचं आवाहन केलं. त्याला प्रतिसाद देत गेल्या 2 दिवसात 5,435 ठाणेकरांनी पालिकेच्या तिजोरीत 5,27,00,000चा महसूल जमा केलाय. तर कर भरण्याची इच्छा असूनही काही बँकांच्या तांत्रिक अडचणींमुळे कर भरणं शक्य झालं नसल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी केल्यात. ठाणे महापालिकेचा मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत म्हणून मानला जातो. आपत्ती काळात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यासारख्या यंत्रणांसोबत समन्वय कसा ठेवावा, अत्याधुनिक उपकरणांचा वापर कसा करावा आणि बचाव कार्य अधिक वेगानं कसं करावं याचं प्रत्यक्ष ज्ञान स्थानिक यंत्रणांना देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे अधिकारी स्थानिक यंत्रणांना आपत्ती निवारणाचे धडे देऊन प्रशिक्षित करणार असून त्यामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होण्याची चिन्ह आहेत. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या काळात नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची असून यासाठीच ठाणे जिल्हा प्रशासनानं पावलं उचलली आहेत.
ठाणे जिल्हाधिकारी तसंच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्ह्यात 1 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत परिचय सराव कार्यक्रम आयोजित केलाय. जिल्ह्यातील विविध ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत हा कार्यक्रम होणार असून प्रत्येक सत्रात 200 प्रशिक्षणार्थी सहभागी होतील. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवला जाणार असून या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे एकूण 25 अनुभवी अधिकारी तसंच कर्मचारी ठाणे जिल्ह्यात दाखल झालेत. यामध्ये 1 राजपत्रित अधिकारी, 2 दुय्यम अधिकारी आणि 22 अन्य पदांच्या जवानांचा समावेश आहे. ही तुकडी जिल्ह्यातील विविध महानगरपालिका क्षेत्रात आणि ग्रामीण भागात जाऊन स्थानिक यंत्रणेला प्रशिक्षित करणार आहेत. त्यात आपत्ती काळात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यासारख्या यंत्रणांसोबत समन्वय कसा ठेवावा, अत्याधुनिक उपकरणांचा वापर कसा करावा आणि बचाव कार्य अधिक वेगानं कसं करावं याचे प्रत्यक्ष ज्ञान स्थानिक यंत्रणाला दिलं जाणार आहे.